माईन बायकोची गोल गोल साडी माळी दाची फुली झालं याच्यात. ह्या सामान्य जीव आहे. पण एखादा माणूस पुरुषोत्तम जाधव सरांच्या सहवासात येतो आणि बाबासाहेबांच्या विचारात तो येतो. सोनसळे सरांच्या सहवासात येतो. आदरणीय या ठिकाणी मला आपले नाव माहिती नाही आहे, देशमुख मॅडम आहे, यांच्या सहवासात येतो आणि तो जीव सुद्धा कसा बनतो. हे कशाचे परिणाम आहे? समतीचे परिणाम आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जे लोक होते ना, त्यांचे बघा, त्यांची सुद्धा जीवनाची उंची किती वाढली आहे. असा महापुरुषांच्या चांगल्या लोकांच्या विचारांचा सहवास असतो. तो सहवास आपल्या जीवनाला लाभावा यासाठी संत महापुरुष पूर्ण जीवनभर झटतात आणि जगाला विचाराचा प्रकाश देतात. आपल्या सुद्धा जीवनात अशी संगत असली पाहिजे, नाही तर फार अवघड बिकट परिस्थिती आहे. संगतीनं किती तरुण पोरांचं जीवन बर्बाद झालं. अरे 20 एकरवाला नंबर होता त्याचा, संगतीत गेला, दारूच्या नांदी लागला आणि त्याचं 10 एकर गमावलं. अशा अनेक पोरांची स्थिती आहे. अनेक जणांचे संसार तुटले आहेत. तुम्ही म्हणता हे सगळं संसारातल्या गोष्टी तुम्ही युगप्रवर्तक महोत्सव मध्ये सांगता काय? हे आता ना सांगत का मसन काही सांगता का? हे लोक हे समजून सांगितलं पाहिजे ना. अरे विश्वधर्म तर लय दूरचा विषय आहे. व्यक्ती धर्म तर समजून घ्यावं लागेल ना. पहिले आपलं आचरण तर समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समजून घेतला पाहिजे. नाही तर घरात फार मोठी लायब्ररी आहे. बाबासाहेबांचे चांगदेव फेरमोडे साहेबांना लिहिलेले सगळे ग्रंथ आहेत, पण पठ्याची बिडीनी सुटली अजून नाही. बिडी देणं चालूच आहे. पगार झाला की माजलगावच्या ढाल्यावर दिसते. आणि बाबासाहेबांची सगळे पुस्तकं काय कामाचं आहे? असं नाही. बाबासाहेबांनी पंचशिलाचा विचार दिलाय. बाबासाहेबांनी सांगितलेला आहे मी मद्यपान करणार नाही. तो बाबासाहेबांचा विचार आजच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतला पाहिजे. मुळात जयंती असते कशासाठी? तर जयंती असते आत्मचिंतनासाठी. आम्हाला आत्मचिंतन करता आलं पाहिजे की आम्ही काय करावं, काय करू नये. कारण ज्यांच्या जीवनाचं ध्येय फिक्स आहे ते लोक जगामध्ये भरारी घेतात. आणि हा संस्कार बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकरांनी बालवयात बाबासाहेबांवर ठसवलेला आहे. एक दिवस काय झालं, बाबासाहेबांच्या मॅट्रिकचा पेपर आहे आणि बाबासाहेब अभ्यास करत आहेत. त्या ठिकाणी 2च पोळ्या उरलेल्या आहेत. बाबासाहेबांना त्याचे वडील म्हणतात की भिवा जेवण करून घे. बाबासाहेब जातात, जेवण करायला बघतात तर तिथं 2च पोळ्या आहेत. ते त्यांच्या बाबाला म्हणतात बाबा तुम्ही जेवून घ्या. रामजी बाबा म्हणतात भिवा तुझं जेवण झालं की मी जेवतो. पण बाबासाहेब दुसऱ्या दिवशी परत बाबासाहेब त्यांच्या वडिलांना म्हणतात की बाबा जेवण करून घ्या, 2च पोळ्या आहेत. परत बाबासाहेब जेवण करतात. पण तिसऱ्या दिवशी बाबासाहेबांच्या लक्षात येते की घरात तर परत स्वयंपाक होत नाही. ह्या 2 पोळ्या खाल्ल्यानंतर माझे बाबा जेवण करतात काय? म्हणजे बघा, आपल्या मुलासाठी उपाशी राहतात. बाबासाहेब अभ्यास करतात दिव्याच्या खाली बाहेर रोडवर, तर रामजी बाबा त्याच्या बाजूला फिरतात रात्रीचे 1-1, 2-2 वाजेपर्यंत. हा मुलासाठी केलेला सुभेदार रामजी बाबा आंबेडकरांचा त्याग आहे. आम्ही काय करतो आमच्या मुलांसाठी? त्यांच्या हातात मोबाईल देतो. अरे त्यांचं अकाउंट कुठं आहे? कोणत्या इंस्टाग्राम फेसबुकवर आहे की कोणासोबत चॅटिंग करतात? काय आहे? आम्ही चर्चा करतो. आम्ही त्यांना या कार्यक्रमात आणतो. त्यांना फुले सांगतो, शाहू सांगतो, आंबेडकर सांगतो. कारण आंबेडकर समजले ना, बाबासाहेब समजले ना, तर माणसाला ऑटोमॅटिक त्याला जीवनात धडा मिळतो. कारण माणसं मी नेहमी सांगतो, सन्मानानं माणसाला फक्त ऊर्जा मिळते, पण अपमानानं माणसाचं गलाटणी होते जीवनाला. बघा ना, बाबासाहेबांना लहानपणी शाळेत मास्तर फळ्यावर गणित द्यायचा. भिवा कोणाला गणित येणार आहे मास्तर विचारायचा. पुरा वर्ग शांत असायचा, पण भिवा हात वर करायचा. बाबासाहेब उठणार, त्या फळ्यापर्यंत जाणार, गणित सोडवण्यासाठी पुढे जाणार, तसाच गरबा करणार. लेकरं उठायचे, म्हणायचे थांबा. शिक्षक गुरुजी त्या फळ्याच्या मागे आमचे जेवणाचे डबे आहेत. हा भिवा जर गेला आणि त्या फळ्याला जर टच केला तर आमच्या तो फळा वाटेल आणि फळ्याच्या मागे आमचे जेवणाचे डबे आहेत, तर आमचे जेवणाचे डबे वाटतील. हा अपमान बाबासाहेबांना लहानपणी सहन करावा लागला. बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकतात. तहान लागते लहान भिवाला. अरे पाण्यासाठी जातात तर पाण्याला सुद्धा हात लावायचा अधिकार नाहीये. अपमानातून माणसं घडतात. बाबासाहेब त्या आत्मकथेत लिहितात आणि सांगतात की मी ते क्षण अजूनही माझ्या जीवनात विसरलो नाही. 21व्या वर्षी ज्योतिबा फुले पुण्यात आपल्या मित्राच्या वरातीत हाकलून दिल्या जातात का? अरे तू अस्पृश्य आहे, आमच्या सवर्णाच्या वरातीत आणि तू बाजूला हो. काय कमी होती हो ज्योतिराव फुल्यांकडे? 40 एकरावर तर फुलांची बाग आहे. ज्योतिराव फुलेंचे वडील श्रीमंत आहेत.
मग ज्योतिराव फुले विचार करतात रात्रभर की हा अपमान का झाला. माणसं अपमानाला घडतात. आपल्या जीवनात सुद्धा तुमचा अपमान झाला असेल तर आपल्याला सन्मानाची वागणूक मिळावी, आपण हे परिवर्तन घडावं. ही जर जिंदगी आपल्यात पेटत नसेल तर याच्यासाठी जयंती आहे की आम्ही आमचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आज त्या नागपूरमध्ये त्या बाबानं काय केलं माहिती आहे का? तुम्हाला आम्हाला चिमटा घेतलाय. आम्हाला त्यांनी टेस्ट केली आहे की हा बहुजन समाज किती जागृत आहे. हे रस्त्यावर येतात का? हे विचार मांडतात का? हे लिखाण करतात का? हे तुमची चाचपणी आहे, तपासणी आहे. आम्हाला कळलं पाहिजे की त्यांनी शिवाजी महाराज बद्दल काय म्हटलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण प्रबोधनात आपला पुढचा विचार न करता समाजाला घेऊन जाण्याची भूमिका तुमची आमची सगळ्यांची असली पाहिजे. तर आम्ही या समाजाला घेऊन चालू. कारण आपण तरलेचे नव्हे तरवेपण सगळ्या समाजाला जे घेऊन चालतात तेच खरे कार्यकर्ते असतात. बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर लिहितात. 1944ला बाबासाहेबांचं मद्रासला भाषण आहे आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सभेला की जा आपल्या आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासन करती जमात व्हायची आहे. काय असेल बाबासाहेबांचं ध्येय? ज्यावेळी 1944ला बाबासाहेबांनी मद्रासला म्हणजे आजचं चेन्नई तामिळनाडू तिथे भाषण दिलं त्यावेळी तर आमचे घर विटांचे स्लॅबचे सिमेंटचे नव्हते. मग बाबासाहेब हा का म्हणतात? बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या मनाच्या भिंतीवर लिहा की आम्हाला मोक्याच्या आणि महत्वाच्या जागा जिंकता आल्या पाहिजेत. हे बाबासाहेबांचे विचार आहेत. आणि म्हणून जे शिवाजीराजांनी केलं आपल्या काळात अष्टप्रधान मंडळ नेमलं आणि राजांनी आदिलशाही मोगलशाही कुतुबशाही या सगळ्या शाही नेस्तनाबूत करण्यासाठी महाराजांनी काय केलं? सगळ्यांना एक कॉमन नाव दिलं मावळा. सगळ्या जाती भिंती कोसळल्या आणि शिवाजीराजांनी मावळा नाव दिलं. तंतोतंत बाबासाहेब आंबेडकरांनी रानडे जिना आणि गांधी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब म्हणतात ही प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे. हे बाबासाहेब भारतीय म्हणतात, शिवाजीराजे मावळे म्हणतात. जाती भिंती कोसळून टाकल्या त्यांनी महापुरुषांनी. कारण त्यांच्याकडे जाती आणि धर्माचा विचार नसतो. त्या सामान्य म्हणजे आमच्या सारख्यांच्या मनात हे सगळा विचार आहे आणि म्हणून आम्ही फसतो आणि म्हणून महापुरुषांचा विचार घेण्यात आम्ही कमी पडतो. याच्यासाठी भावांनो मित्रांनो त्या जयंती कार्यक्रमाचं आयोजन असतं. कारण त्यांनी कधी जात बघितली नाही. काय होतं शिवाजी महाराजांकडे? महाराजांनी जिजाऊ सांगायचे शिवाजीराजे अन्याय अत्याचार आहे, इथल्या लोकांच्या छातीत धग आहे, इथल्या लोकांच्या मनगटात रग आहे. फक्त इथल्या लोकांना तुम्ही काय द्या? नेतृत्व द्या. ते नेतृत्व तुम्ही दिलं तर इतके लोक पेटून उठतील. हे जिजाऊ सांगायचे शिवाजीराजांना. काय म्हणा? नेतृत्व द्या. नेतृत्व शिवाजीराजांचं होतं, स्वराज्य घडलं. नेतृत्व बाबासाहेबांचं होतं, संविधान लिहिलं गेलं, भारत प्रजासत्ताक झाला. नेतृत्व आणि तुमचं नेतृत्व आणि आमचं नेतृत्व कोण करतो? माहिती आहे ना बुलढाण्याचा आमदार कसा बरडला? अरे आमचं नेतृत्व कोणाकडे आहे? आमचं नेतृत्व आमच्याचसाठी आहे. आमचं कॉलेज, आमची संस्था, आमच्या संस्थेवर आमचाच अध्यक्ष, आमचाच उपाध्यक्ष, आमचाच मावभाऊ, सचिव, चिवचिव सगळे आपलेच लोक भरले ना आम्ही. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोणी घुसले आहे काय? नाही. सगळ्यांचा विचार केला. सकळास वाव येथे कुणी उच्च नीच नाही. माणूस किस दावी किती गोड ही प्रणाली. हा शिवाजीराजांचा विचार आहे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या चळवळीमध्ये कुणी आपल्या सख्या व्यक्तीला बाबासाहेबांनी स्थान दिलं नाही. आणि उद्या विदर्भातून येतो तिथं गाडगे बाबा सुद्धा, गाडगे बाबाची पत्नी आणि मुलगी बाबांच्या भेटीला मुंबईला आली आश्रमात. तेव्हा गाडगे बाबांनी काय म्हटलं? असं नाही म्हटलं की या मठाचा मी मठाधिपती आहे, तू फक्त बसून खा. गाडगे बाबा सांगतात इथं राहायचं असं तर आश्रम झाडझूड करावा लागल, स्वयंपाक करावा लागल. हे गाडगे बाबा आहे. बघा नेतृत्व आणि संत, खरे संत आणि खरं नेतृत्व हे आम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर बघा ना, स्वतःसाठी काही नाही केलं महापुरुषांनी. स्वतःसाठी जगलेच नाहीत. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर लंडनला आहेत आणि रमाई बाबासाहेबांना पत्र लिहितात की प्रिय साहेब आपला मुलगा गंगाधरची तब्येत ठीक नाही आहे, तुमच्याकडे काही पैसे असतील तर मला मनी ऑर्डरने पाठवा. बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेबांच्या हातात पत्र पडते. बाबासाहेब लंडनच्या त्या लायब्ररीत पत्र लिहितात, प्रिय रामू मला तुझं पत्र मिळालं, माझी तब्येत चांगली आहे,
तू पत्रात विवेचन केलं की आपला मुलगा गंगाधरची तब्येत बरोबर नाही, पण रामू तुला काय सांगू, माझ्याकडे सुद्धा पैसे नाहीत, मी एका वेळचं जेवण करतो रामू आणि अभ्यास करतोय, माझ्याकडे पैसे नाही आहे. रामू तुझ्या काळजावर दगड ठेव आणि आपल्या गंगाधरचं जर नाईलाज असेल, निसर्गाला ते मान्य असेल तर माझा इलाज नाही, मी तुला पैसे पाठवू शकत नाही. बघा हे पत्र मुंबईला रमाबाईच्या हातात पडते, रमाई पत्र वाचतात, रमाई रडत बसत नाही. ती परिस्थिती बाबासाहेबांची समजतात, बाबासाहेबांना म्हणतात, परत पत्र लिहितात, बाबासाहेब काळजी करू नका, मी काय करायचं असेल ते करेल. दुसऱ्या दिवशी रमाई उठतात, टोपली पकडतात, जातात त्या मुंबईला, शेण जमा करतात. सकाळी सूर्योदयाच्या अगोदर का तर कोणी म्हणता कामा नाही की बॅरिस्टरची बायको शेण जमा करते आणि सूर्योदय मावळला की त्याच्या गौऱ्या थापायच्या आणि त्या विकायच्या, जो पैसा यायचा त्याच्यातून आपला मुलगा गंगाधरच्या त्या आरोग्याची काळजी घ्यायची, त्याची ट्रीटमेंट करायची. इतकं मोठे कष्ट आपल्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी घेतलेले आहेत. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे की आम्ही आज एअर कंडिशन मध्ये आहे, आम्ही आज फार मोठ्या बंगल्यात आहे, पण महापुरुषांनी किती जीवन संघर्ष केलाय, महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये किती त्याग केलाय. स्वामी विवेकानंद फार सुंदर म्हणतात, व्यक्तीच्या त्यागातून राष्ट्राची निर्मिती होत असते. आम्हाला कळलं पाहिजे त्यागाशिवाय तुमच्या जीवनाला महत्व नाही. फार मोठं भाषण दिलं आहे, फार सुंदर बोलतात, पण इथून दुसरा कार्यक्रम गेल्यावरती बिअर बारवर जातात, अनेकांची स्थिती आहे. म्हणून त्यागातून व्यक्तीच्या राष्ट्रातून निर्मिती होते. अरे बाबासाहेब कसे होते, बाबासाहेबांच्या संपर्कात कार्यकर्ता गेला की तो बाबासाहेबांचा सोन जायचा, बाबासाहेबांचा हात ज्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर पडला तो बाबासाहेबांचा सोन जायचा. कारण व्यक्तीच्या त्यागातून राष्ट्राची निर्मिती होते. म्हणून आम्हाला सुद्धा महापुरुषांचा त्याग कळला पाहिजे, कारण आम्ही भक्त नाही तर अनुयायी आहे आणि अनुयायांनी त्यांचे जीवन महापुरुषांच्या विचाराप्रमाणे जगणं ही काळाची गरज आहे. पण दुर्दैवाने मला सांगावं वाटतं की आजचे अनुयायी सुद्धा भटकले आहेत. आजचे अनुयायी सुद्धा बाबासाहेबांना सुद्धा दैवतीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे अनेकांचा. अहो गाडगे बाबाच्या आरत्या चालू आहेत, गाडगे बाबाच्या नावानं सत्यनारायण धर्म चालू आहे. मग कल्पना करा, ज्या गाडगे महाराजांनी आयुष्यभर कर्मकांडाने विरोध केला त्या गाडगे बाबाच्याच नावानं सत्यनारायण धर्म चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं दैवतीकरण चालू आहे, शिवाजी राजांचं दैवतीकरण चालू आहे. मग आम्हाला कळलं पाहिजे की महापुरुषांचा आम्हाला भक्त व्हायचं आहे, तो अनुयायी आहे व्हायचा आहे. महिला या ठिकाणी कमी आहे. तुम्ही तरी बाबासाहेबांच्या 56 पासून तुमचं कनेक्शन कट झालं आहे, पण आमच्या महिला जागा त्या वडाच्या झाडाला चक्रा मारतात, जागा चक्रा मारतात. मी विचारतो काकू काऊन चक्रा मारतो, मग नाही काकू म्हणते बापा हाच नवरा 7 जन्मात भेटावा. मी म्हणतो तुझा नवरा दारू पिते, तुने मारते तरी तो तोच भेटावा, असं काय शासनाचा GR आहे का तुला तो भेटला पाहिजे म्हणून. अरे जगातल्या महिला अनेक ग्रहाला चक्रा मारत आहेत, पण तू वडाच्या झाडाला चक्रा मारत. कधी कधी तू विचारलं पाहिजे आपल्या नवऱ्याला, गाव म्हणा तुम्ही मिळावे म्हणून मी वडाच्या झाडाला 7-7 चक्रा मारते, एका जन्मात मी भेटावी, निदान बाबडीच्या झाडाला तरी एखादा राऊंड मारा. तुम्ही विचारत नाही प्रश्न, तुम्ही बोलत नाही. जिजाऊ बोलायच्या, जिजाऊ प्रश्न विचारायचे त्याच्या वडिलांना, किती दिवस गुलामी करायची आदिलशाही मोगलशाहीची, आपल्या वडिलांना विचारायच्या, जाधवांना, पुढे आपले पती शहाजी राजांना, आणि तोच विचार जिजाऊ पुढे शिवाजी राजाला देतात की राजे हे गुलामी नष्ट करायची असेल तर तुम्ही उभे राहा. असं आपण आपल्या मुलांना घडवलं पाहिजे. मी नेहमी सांगतो आमच्या घरात जर बाबासाहेब निर्माण करायचे असतील तर आम्हाला स्वतः सुभेदार रामजी आंबेडकर होता आलं पाहिजे, तर बाबासाहेब आमच्या घरात निर्माण होतील, तर आम्हाला शहाजी राजे आम्ही झालो तर शिवाजी राजे निर्माण होतील, तर महापुरुषांचा विचार पुढे जाईल. सुरुवात आम्हाला आमच्यापासून करावी लागेल. पण दुर्दैवानं मला वाटतं की आम्ही सुद्धा जुवाबाजीच्या या बंडुगिरीकरणात आम्ही सुद्धा अडकलेला आहोत. आम्हाला सुद्धा आमचं आत्मचिंतन करता आलं पाहिजे. महापुरुष यांना विचारानं समजून घ्या. अनेक जणांचे फार गैरसमज आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची जयंती केली, नाचलं डीजे वाजवलं की फार लोकांना बरं वाटते. माझा नाचायला विरोध नाहीये, नाचलं पाहिजे, नाचलं पाहिजे विषय नाहीये, पण त्याच्यानंतर घरी जाऊन पुस्तकं वाचले पाहिजे, कारण पुस्तकावर बाबासाहेबांनी अफाट प्रेम केलंय. बघा ना, शहाजहाननं आपल्या पत्नीसाठी ताजमहल बांधला प्रेमा खातीर, पण जगात एकमात्र बाबासाहेब आहेत ज्यांनी पुस्तकासाठी
जगामध्ये पहिल्यांदा एका महापुरुषांना राजगृह नावाचा बंगला बांधला, पुस्तकासाठी बांधलाय बाबासाहेबांनी. ते बाबासाहेब म्हणतात रीडिंग इज अ स्ट्रॉंग वेपन ऑफ रिव्होल्यूशन. वाचन हे क्रांतीचं सर्वात मोठं हत्यार आहे. हे बाबासाहेब आम्हाला समजले. बाबासाहेब ज्यावेळी लंडनवरून प्रवास करत आहेत, बाबासाहेबांचा त्या ठिकाणी 64 तासांचा प्रवास आहे, लंडन टू मुंबई बोटीनं. बाबासाहेब किती पानं वाचतात माहिती आहे? 8000 पानं वाचतात बाबासाहेब. किती पुस्तकावर प्रेम आहे. नानकचंद्र रत्तू लिहितात की मी सायंकाळी बाबासाहेबांना जेवणाचं ताट वाढलं आणि बाबासाहेबांचा निरोप घेतला आणि घरी गेलो. रात्रीचे 7-8 वाजले असतील, पण सकाळी येऊन बघतो 7-8 वाजता तर बाबासाहेब तसेच अभ्यासात मग्न आहेत, त्यांचं ताट बाजूला आहे. त्यावेळी बाबासाहेब म्हणतात, अरे रत्तू तू गेला नाही? त्यावेळी रत्तू म्हणतात की बाबासाहेब मी घरी जाऊन परत आलो, पण तुमचं वाचन चालू आहे. ही बाबासाहेबांची वाचन करताना समाधी लागत होती. आज आमची काय स्थिती आहे? आज जर एक पुस्तकाचं पान उघडलं की आम्ही लगेच इंस्टाग्रामवर जातो, लगेच इंस्टाग्रामची रील चालू करतो सरकवणं. एक वेळा असंच झालं, आमच्या अकोल्यामध्ये एक पोरग 15-16 वर्षाचं असेल, इतकं इंस्टाग्राम पाहत होतं, इतकं इंस्टाग्राम पाहत होतं. मला वाटलं याची तक्रार याच्या आई वडिलाकडे करावी. मी गेलो त्याच्या आई वडिलाकडे, म्हटलं तुमचं पोरग इतकं इंस्टाग्राम पाहते हे सांगत असताना त्याच्या आईनं अचानक म्हटलं, अरे मला 3 जणांचे लाईक आहे इंस्टाग्रामवर. म्हटलं प्रॉब्लेम तर मीटर मध्ये नाही, डीपी मध्ये प्रॉब्लेम आहे. मग मला वाटलं यांच्या आजोबाकडे तक्रार करावी पोराच्या. मी पहिल्या मजल्यावर गेलो तर दरवाजा उघडला तर बुडाबुडी उड्या मारून राहिली तिथं. मग म्हटलं प्रॉब्लेम तर डायरेक्ट एबीसीबी मध्ये. म्हणजे इतकी परिस्थिती बिघडली. आमच्या मुलांना सुद्धा आदर्श आमचे देता आले पाहिजे, कारण रामजी आंबेडकर बाबासाहेबांना प्रेरित करतात. बाबासाहेब प्रश्न विचारतात की बाबा माझे कोणी केस कापत नाही आहे. अरे म्हशीचे केस भदरतात, पण माझ्या केसांना स्पर्श या लोकांना वाटतो. बाबा मला कोणी नीट बोलत नाही आहे. बाबा पाणी होत होतं, प्रचंड विजा कडकडत बसल्या, मी एका सवर्णाच्या घराच्या बाजूला उभा राहिलो, माझी जात कळाली तर मला हातवून दिलं. असं का होतं? त्यावेळी सुभेदार रामजी आंबेडकर लहान जीवाला सांगतात, जीवा या देशामध्ये अस्पृश्यता पाडली जाते. जीवा तू इतकं मोठं व्हावं, इतकं मोठं व्हावं की इथल्या ह्या सगळ्या विषमता तू दूर कराव्या. तो विचार बाबासाहेबांच्या मनात बाल मनावर पडले आणि म्हणून बाबासाहेब घडले. हा भिवा ते बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास साधा सोपा नाही आहे. हे चित्रपटासारखं आपल्याला वाटतं बरं का. आता बाबासाहेबांनी संघर्ष तो बाबासाहेबांनीच करावा. आम्ही म्हणतो ना, अरे बापरे 12 तास अभ्यास, अरे तुका बाबासाहेब आहेस का? अरे बाबासाहेब आपल्यासारखेच होते ना. बाबासाहेब तुमच्या आमच्या सारखेच होते, शिवाजीराजे तुमच्या आमच्या सारखेच होते, परंतु अपमानाने घडले. त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं आणि त्यांनी जीवनाला जगाला सगळा विचार दिला. हे सांगा लागते, यासाठी प्रबोधन आहे. पण सोनसळे सर आमचे प्रबोधनकार लोक सुद्धा चोपडत बोलतात. लोकांना गोडगोड फार आवडते बरं का. लोकांना गोडगोड बोललेलं लय आवडते. साबण कसा आहे माहिती आहे का? साबण चोपडा आहे, साबण चोपडा आहे. साखर कशी आहे? गोड आहे. पण गोड बोलणारे तोड बोलणारे फरक आहे. साखर कमीला गोड आहे, पण जास्त खाल्ली की मधुमेह झाला. आणि कडुलिंब कसा आहे? कडू आहे. कडुलिंब कडू लागते चवीला, पण कडुलिंब जर पोटात केलं तर तुमचे आजार मरतात. मनोरंजन चोपडे बोलणारे लोक प्रबोधनकार वेगळे आहेत. आम्ही थोडं खरं बोलतो, बरं बोलत नाही, म्हणून अनेक लोकांना आमचा राग येतो. माझी अशी विनंती आहे बसलेल्या जमावाला की आपण महापुरुषांची विचाराची पुस्तकं वाचले पाहिजेत. कारण वाचाल तर वाचाल, नाहीतर भंगारमध्ये फेकाल. म्हणून महापुरुषांचे विचार आपण वाचले पाहिजेत, त्यांचा विचार समजून घेतला पाहिजे. तर आम्हाला ज्योतिबा फुले समजतील, शाहूराजे समजतील आणि महात्मा फुले बाबासाहेब कळतील. शाहू महाराज काय महापुरुष होते हो. आता भविष्यवाणी आली ना, फार चमत्कार करणारे बाबा आहे. जो नाशिकचा बाबा म्हणून आपल्या माया फसल्या त्याच्यामध्ये. तुकोबाबा सुंदर बोलले, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून या म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावून या वैराग्याची कळा, भोगी विषयाची सोळा, तुका म्हणे सांगू किती, अरे जळो अशांची संगती, अशांच्या सावलीत सुद्धा उभा राहू नका. हे तुकाराम महाराज आम्हाला कळले नाही, शाहूराजे आम्हाला कळले नाही. काय आहे शाहू महाराज? शाहू महाराजच्या कोल्हापूरच्या दरबारात एक ज्योतिषी जाते. शाहू राजांना म्हणते, राजे मी तुमचं भविष्य सांगणार आहे. शाहू राजे म्हणतात, हो का, बरं काय भविष्य आहे? पण महाराज मी तुमचं भविष्य सांगणार आहे.
पण शाहूराजे म्हणतात ज्योतिषी थांब, ज्योतिषी मला हे सांग, तू माझं भविष्य सांगतं, पण माझी अशी विनंती आहे तू तुझं भविष्य आजचं सांग. ज्योतिषी म्हणजे शाहूराजे, आज तर तुमच्या दरबारात मी आलो आहे, आज माझा सत्कार तुमच्या दरबारात होणार आहे. शाहूराजे ऐकून राहिले. शाहूराजे म्हणतात असं. शाहूराजे एका स्वराला बोलवतात, इकडे ये रे, या ज्योतिषाच्या पाठीवर 50 चाबकाचे फटके मार. तो बघून राहिला. शाहूराजे आहेत ते. शाहूराजे कोणाला ऐकणार आहेत का? शाहूराजे म्हणतात याच्या पाठीवर 50 फटके मारा. अरे तो क्षमा मागते, पण महाराज चुकलं, थांबा मी ढुंगी आहे. नाही नाही, अरे फटके मार. 50 चाबकाचे फटके त्याच्या पाठीवर मारतात. आणि मग शाहूराजे म्हणतात, अरे तू माझं भविष्य सांगायला आला, तुला स्वतःच सुद्धा पुढच्या क्षणाचं भविष्य माहित नव्हतं. ज्योतिषाला म्हणतात, ज्योतिषा लक्षात ठेव, या तळ हातावर रेषात भविष्य नसते, तर मनगटाच्या पराक्रमावर जीवन घडते. हे शाहूराजेच्या ज्योतिषाला सांगतात. हे शाहूराजे सांगा ना, हे शाहूराजे सांगा आमच्या बहुजन समाजाला. अरे बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतून शिकून आले, कोल्हापुरात शाहूराजांनी पेपरात बातमी वाचली. शाहूराजांनी काय केलं, लवकर पाठवला मुंबईला, की बोलवा त्या भीमरावाला, आम्हाला सत्कार करायचा आहे त्यांचा. किती मोठा मनाचा दिलदार राजा होता. अरे एका बहुजनाचं मुलगा शिकलं, मोठं झालं, याचा आनंद शाहूराजाला होता. शाहूराजेंचा नौकर जातो, परतीला येतो, म्हणतो राजे भीमराव आंबेडकरांचा पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी शाहूराजे स्वतः मोटारीत बसतात, बाबासाहेबांच्या ठिकाणी जातात. वार्ता बाबासाहेबांच्या कानावर जाते. बाबासाहेब बघतात तो शाहूराजे आहे. शाहूराजे समोर असल्यावर बाबासाहेब म्हणतात, राजे तुम्ही कोल्हापूर नरेश आहात, एक साधा निरोप या भीमरावाला पाठवला असता तर भीमराव स्वतः कोल्हापूरला तुमच्या भेटीला आला असता. तुम्ही कशाला आले? त्यावेळी शाहू महाराज म्हणतात, ओ भीमराव आम्ही तर परंपरेचे राजे. ओ भीमराव तुम्ही तर खास ज्ञानाचे आणि विद्वत्तेचे राजे आहात. हे शाहूराजांचे शब्द आहे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. किती मोठं नातं आहे. ओ शाहू महाराज जेव्हा बाबासाहेब वृत्तपत्र काढतात, शाहूराजे मदत करतात, शाहूराजे शिष्यवृत्ती देतात. बाबासाहेब जेव्हा शिकून अमेरिकून येतात, सोनतडी कॅम्पला शाहूराजे रमाई बाबासाहेबांचा सत्कार करतात. हे नातं महापुरुषांचं आहे. हे महापुरुषांचं नातं आमच्या समाजाला कळलं पाहिजे. गाडगे बाबाबद्दल मी बोलत होतो. गाडगे बाबाचं बाबासाहेबांचं फार जवळचं नातं आहे. बाबासाहेब दिल्लीला जात आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, कायदा मंत्री आहेत, पण त्यांच्या कानावर सचिवानं सांगितलं की गाडगे बाबाची तब्येत बरोबर नाही आहे. बाबासाहेब तातडीनं त्या मुंबईच्या रुग्णालयात जातात. जाताना 2 घोंगड्या खरेदी करतात आणि गाडगे बाबाच्या भेटीला जातात. गाडगे बाबाला दिसल्यावर गाडगे बाबा म्हणतात, ओ डॉक्टर साहेब तुम्ही या देशाचे कायदा मंत्री आहात, ओ तुमचा एक एक क्षण महत्वाचा आहे, आम्ही अडाणी माणूस आहे, कशाला भेटीला आले? बाबासाहेब म्हणतात, गाडगे बाबा माझा अधिकार 5 वर्षाचा आहे, पण तुमचा अधिकार संपूर्ण बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी आहे. तुमचा अधिकार फार मोठा आहे. हे बाबासाहेबांचं गाडगे बाबाचं नातं आहे. 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांच्या महानिर्वाणाची वार्ता आकाशवाणी म्हणून गाडगे बाबाला मिळते. गाडगे बाबांच्या डोळ्यात आसव येतात, गाडगे बाबा रडतात. बरोबर 20 डिसेंबर 1956 14 दिवसानंतर गाडगे बाबाच्या विरहात दुःखात असताना आपला देह सोडतात. बघा गाडगे बाबाला कीर्तनात माहीत पडते की गाडगे बाबा तुमचा एकुलता एक पोरगा गोविंदा गेला. गाडगे बाबा रडत नाही, उलट गाडगे बाबा म्हणतात, अरे ऐसे मेले कोट्यानु कोटी, काय रडू बाबा एकासाठी. स्वतःचा मुलगा मेल्यावर सुद्धा गाडगे बाबांच्या डोळ्यात असू येत नाही, पण बाबासाहेबांच्या महानिर्वाणाची वार्ता गाडगे बाबाच्या कानावर पडते. गाडगे बाबा ढसा रडतात, कारण गाडगे बाबांना कळलं होतं, अरे हजारो वर्षाची गुलामगिरी त्या संविधानाने बाबासाहेबांनी संपवली. तो इथल्या अस्पृश्यांचा, इथल्या मागासवर्गीयांचा नवे तर समस्त भारतीयांचा वाली गेला. हे गाडगे बाबांचे विचार, बाबासाहेबांचे विचार किती जवळचं नातं आहे हे सांगणारे प्रबोधनकार समाजात पाहिजे. पण तुम्ही विचारत नाही. तुम्ही हजारो लाखो वर्गण्या जमा करता, त्यांचे सत्संग ठेवता. तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे हे नातं का सांगत नाही? काय नातं आहे महापुरुषांचं? 2500 वर्षाच्या अगोदर 29व्या वर्षी बुद्ध निघाले घराच्या बाहेर. कशासाठी निघाले? धम्म नाही, शांती नाही, जगात क्रांती आणि शांती आणि धम्म हा विचार देण्यासाठी, या जगाचं दुःख दूर करण्यासाठी. दुःख समुदाय, दुःख निरोधागामी 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग हे सगळं बुद्धांनी सांगितलं.
सुरुवातीला 5 भिक्खू होते दादा. त्या 5 भिक्खूला सांगितलं प्रचार कसा करा माहिती आहे, कठीण भाषेत नका सांगू, सोप्या भाषेत सांगा, लोकांना कळलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे. प्रबोधनाचं मंत्र तंत्र सांगतात भगवान गौतम बुद्ध, हे प्रबोधन करायला समजलं पाहिजे. पण जाधव सर असं आहे, थोडंफार इंग्रजी बोललं पण संविधानाचे कलम सांगितले की आमच्या लोकांना वाटते वक्ता खतरनाक होता. ग्रामीण भाषेत बोललं, आता मी वराडातला आहे तर माझी भाषा वराडासारखी निघते. मी फार काही हुशार नाही, फार मोठा की PhD तज्ञ नाही. नागपूरच्या एका जयंती कार्यक्रमात गेलो, अध्यक्ष बसत होते, आदरणीय मॅडम, ते मला म्हणे तुमची क्वालिफिकेशन किती आहे? म्हटलं माझं BA आहे. BA 3 वर्षाचा आहे, मला लागले 5 वर्ष. मग तो माझ्याकडे डाऊट नको आहे. तो म्हणे हा सांगितलं काय? तो मला म्हणतो भाषणात म्हणाला आम्हाला किती वाईट अवस्था झाली, 5 वर्ष असणारे BA माणसाकडून बाबासाहेब ऐका लागतात. पण मी भाषणात त्यांना सांगितलं बाबासाहेब समजण्यासाठी सांगण्यासाठी शिक्षणाची गरज नाही आहे, कळवळा अटूच पाहिजे माणसाच्या. अरे बाबासाहेब आंबेडकर सांगण्यासाठी कशाची आहे? रेल्वेमध्ये जा तुम्ही 6 डिसेंबरला, रेल्वेमध्ये निघा तुम्ही नागपूरला चैत्यभूमीला दीक्षाभूमीवर जा. अरे माझ्या शेतामध्ये सुद्धा कापूस दिसणारी माई माय बाबासाहेबाचं गाणं म्हणते. अरे कोणती PhD होती तिच्याकडे? नाही ना. अरे माझे गाडगे बाबा बाबासाहेब सांगतात, कोणती डिग्री आहे माझ्या गाडगे बाबाकडे? पण अमरावती विद्यापीठाला माझ्या गाडगे बाबाचं नाव लागलं, ही माझ्या गाडगे बाबाची विद्वत्ता आहे, ते माझे गाडगे बाबा आहे. तुकडोजी महाराज 3रा वर्ग शिकले. अरे जपानला गेले तुकडोजी महाराज, त्यांनी खंजडी वाजवली. विश्व धर्म परिषदेमध्ये त्यांना अध्यक्ष केलं. 3रा वर्ग शिकणारे तुकडोजी महाराजचं नाव नागपूर विद्यापीठाले आहे. काय अण्णाभाऊ साठे, काय 70 कादंबऱ्या लिहिल्या, जग बदल घालून घावं, सांगून गेले मद भीमराव, हे सांगणारे अण्णाभाऊ साठे. अरे रशियात जातात, शिवाजी राजांवर पोवाडे लिहितात, हे अण्णाभाऊ साठे. शिक्षणाचा संबंध आमच्या व्यवहारिकशी असू शकतो, पण आमचं नातं आमचं विचारांचं नातं आहे. तुम्ही बघा ना, शेतात आमच्या 30-25 वर्षाच्या अगोदर शेतात काम करणाऱ्या मावल्या सुद्धा रमाईचे गाणे म्हणतात, भीमगीते म्हणतात. म्हणून मी सांगतो, तुम्ही त्या तुलनेतून त्या चष्म्यातून आम्ही पाहिलं नाही पाहिजे. आणि म्हणून प्रबोधनकारांना भगवान बुद्ध सांगतात, लोकांची या चाल चाले, लोकांची या बोल बोले, लोकांना आपल्या भाषेत प्रबोधन समजलं पाहिजे. नाहीतर एका ठिकाणी व्याख्यान झालं एका वक्त्याचं, मी त्याला विचारलो का रे, वक्त्याचं व्याख्यान खूप भारी झालं म्हणे, 2 घंटे वक्ता बोलला. म्हटलं सुंदर झालं, काय सांगितलं? म्हणे एक शब्द मी समजला नाही म्हणे. म्हटलं काऊन नाही समजला? कारण तो इंग्रजीत बोलला म्हणे. बरं म्हटलं ऐकणारे PhD वाले होते का? नाही म्हणे, ते सकाळीच कापूस दिसून आले ते म्हणे. म्हणजे कुठं काय बोलावं? कबीर म्हणतात तारतम्य नाही ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में, तारतम्य लागेल. इंग्रजीला विरोध आहे काय? अजिबात नाही. पण ऐकणारे श्रोते सुद्धा मग केम्ब्रिज विद्यापीठातले असले पाहिजेत, मुंबई युनिव्हर्सिटीतले असले पाहिजेत, स्कॉलर असले पाहिजेत. अरे आपण ज्या समाजात जातो, ज्या गाव खेड्यात जातो, ज्या तांड्यावर जातो, ज्या भागात जातो, तिथली भाषा बोला ना, त्या भाषेत सांगा ना. बहिणाबाई चौधरी पुणे शाळेत गेल्यावर जळगाव विद्यापीठाला नाव आहे. त्या बहिणाबाई म्हणतात, आज जर समजा माझं गाव वृत्तपत्र आलं ना, आमचं माझं गावचं पहिलं पूर्व गाव आहे माहित आहे का? राशी भविष्य नाव आहे श्रीकांत, रास आहे कुंभ, कुंभ राशीत लिहिला. आज तुमच्या जीवनामध्ये विमानाचा योग आहे, पण माझं गावला एअरपोर्टच नाहीये. काय कंडिशन आहे? पण बहिणाबाई चौधरी म्हणते, नको नको ज्योतिषा मला हात नको पाहू, मला दैव मला कये, माल्या दारी नको नेऊ, जग जगर जीवा तुझ न्यार रे तंतर, जन्म मरण एका श्वासात अंतर. हे सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरी. म्हणून शिक्षण आणि जीवन, ग्रामगीतेत एक अध्याय आहे, अध्याय नंबर 19, जीवन शिक्षण नावाचा अध्याय आहे. जीवन काय असावं, शिक्षण काय असावं, शिक्षण जरुरीचं आहे. शिक्षणात 3रा डोळा आहे. बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेल तो गुरगुरणार. पण आमचे एवढे शिकले पण गुरगुरतच नाही. कारण आमचा कोणाकडे गेला? सर्वोच्च पदावर असणारा आमचा CTI कोणाकडे गेला? काय समजलं आम्हाला? अरे अरे, बाबासाहेब पाहत असतील, शिवाजी राजांना काय वाटत असेल, अरे कोणासाठी केलं रे हे सगळं? कोणासाठी? अरे ज्यांच्यासाठी केलं, बाबासाहेब मत व्यक्त करतात, तुझे पडे लिखे लोगों ने धोका दिया. अशा लोक
लोकांनी धक्का दिला. अरे बाबासाहेबांची इच्छा होती की शिकावं, विद्यापीठात जावं, मोठ्या देशात जावं, परत यावं, समाजामध्ये प्रबोधन करावं. अरे शेवटच्या माणसांच्या घटकापर्यंत जा, सांगा बुद्धाचा विचार. काय म्हणत बाबासाहेब? बुद्ध, मी काय सांगू राहिलो, महापुरुषांची संतुला, बुद्धाच्या विचारांचा प्रभाव संत नामदेव महाराजांवर आहे. नामदेव महाराज म्हणजे कोण? नामदेव महाराज म्हणजे कीर्तनाचे जनक. ज्या नामदेव महाराजांनी म्हटलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, जगात कीर्तनाचा परंपरेचा अभ्यास करणारे नामदेव महाराज, कीर्तन परंपरेचे उद्घाटन नामदेव महाराज पंजाबच्या कुमानपर्यंत जातात आणि तिथं गुरु ग्रंथ साहेब म्हणजे त्यांचे अभंग समाविष्ट होतात. त्या नामदेव महाराजांवर बुद्धांचा विचारांचा प्रभाव आहे. नामदेव महाराजचा विचारांचा प्रभाव जगद्गुरु तुकाराम महाराजांवर आहे. तुकाराम महाराजांचे कीर्तनात शिवाजीराजे बसतात मावळ्यांच्या सोबत. हे नातं आहे महापुरुषांचं. त्या शिवाजीराजांची समाधी आणि या भारतातील पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले साजरी करतात. त्या ज्योतिबा फुलेंना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु मानतात आणि त्या बाबासाहेबांचा जेव्हा अण्णाभाऊ साठे फकीरा नावाची कादंबरी लिहितात, पहिल्या पानावर लिहितात, ही फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण आहे. हे महापुरुषांचं नातं आहे. बुद्धांपासून तर अण्णाभाऊ साठेंपर्यंत हे महापुरुषांचं नातं कळलं पाहिजे. महानायिकांचा इतिहास कळला पाहिजे. महानायिकांचा इतिहास महिलांनी वाचणं काळाची गरज आहे. महिला जास्त गुलामगिरीकडे चालल्या, त्या बुवा बापूंकडे. श्याम मानवांची फार मोठा परिषदा होऊन राहिल्या महाराष्ट्रात, बुवाबाजी विरोधी परिषद, म्हणून मी त्या विचाराला फोकस करत आहे. महिलांनी जागृत राहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. तुम्ही अहिल्याबी होळकर वाचली पाहिजे ना. काय आहेत अहिल्याबी होळकर? स्कॉटिश लेखिका जोना बिनी लिहितात तर अहिल्याबी होळकर सारखी स्त्री जर आमच्या देशात जन्माला आली असती तर त्यांच्या आम्ही गावागावात पुतळे उभारले असते, त्यांचं चरित्र वाटलं असतं. हे जोना बिनी लिहिते, स्कॉटिश त्या लेखिकाला अहिल्याबी करतात. आम्हाला किती अहिल्या होळकर कळल्या? 29 वर्ष राज्य इंदोरला करतात. जिजाऊ मासाहेब जिजाऊ किंवा शिवाजीराजे कैदेत आहेत किंवा जिजाऊ स्वतः घोड्यावर बसायचा विचार करतात, हातात तलवार घेतात. इतका आमचा लढाऊ इतिहास आहे. आणि म्हणून त्या ताराराणी समजल्या पाहिजे. रमाई आंबेडकरांचा त्याग सुद्धा समजला पाहिजे. बघा ना, रमाईची तब्येत बरोबर नाही आहे. बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब माझी शेवटची इच्छा आहे की मला पंढरपूरला घेऊन चला, मला विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे. बाबासाहेब म्हणतात, रमाई काय सांगू, रमा आपला स्पर्श चालत नाही ना तिथं. रमा माझी गोष्ट आहे, आपण गेलो तरी आपल्याला प्रवेश नाही, आपला स्पर्श चालत नाही. रमा एक सांगू, आपण ज्ञानाचं असं मंदिर उभं करू की प्रत्येकाला प्रवेश असेल. जो कोणी येईल ज्ञानाचं अमृत प्राशन करेल आणि जगाला विचाराचं सगळं देईल. ते रमा असं आपण विद्यापीठ तयार करू, असं ज्ञानाचं मंदिर उभं करू. ते बाबासाहेब आणि रमाईंचे विचार आजच्या महिलांपर्यंत समजून घेतले पाहिजेत. महिलांनी पुरुषांना समजून घ्यावं आणि पुरुषांनी महिलांना समजून घ्यावं. आता या कार्यक्रमाला माजलगावला एवढीच मंडळी आहे का? निघला होता बरं माजलगावला, घरातून निघला. घरातून निघल्याबरोबर किचन जवळून आवाज आला, कुठं चालले हो? ते बरिंगेचं व्याख्यान ऐकाले. काही जायला लागत नाही, चला व्हा घरात. गेला नंदी बहीण घरात. घरात गेल्यावर तिनं म्हटलं मला एक गिल्लास पाणी आणा, पिंड्याचं धुवून गेला बैल घरात. असे अनेक जण आहे. यायच्या जागा सगळ्या महिला मंडळकडे आहे. आम्हाला सगळं माहिती आहे. पा कसा करंट लागला गेले माहिती आहे. मा घरचा बैल बहिणी सर्व असाच आहे. अनेक म्हणून हे चळवळीसाठी काम करत असतील तर यांना प्रोत्साहन द्या. आणि तुम्हाला विनंती आहे, तुमच्या घरची स्त्री, आई, बहीण, पत्नी या कामात वेळ देत असेल तर त्यांना प्रोत्साहन द्या. कारण महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाईशिवाय अधुरे आहे. ते घडू शकले नसते. अरे रमाईंनी त्याग केला म्हणून बाबासाहेब अभ्यास करू शकले. बाबासाहेब आणि रमाईंचा पत्र व्यवहार वाचा. ज्योतिबा फुले, रमाई, ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांचा संवाद वाचा. काय दिवस होते हो. सगळ्यांनी शिव्या द्यायच्या, दगड धोंडे शेण मारायचे, कोणी चांगलं म्हणायचे नाही. सावित्रीबाई निघाल्या शाळेकडे, म्हणायचे धर्म बुडवायला निघाली रे. तरीही सावित्रीबाई थांबल्या नाही. 1897ला प्लेगची साथ पुण्यामध्ये आली आहे. किती त्याग आहे आमच्या सावित्रीबाई फुलेंचा. प्लेगची साथ आली आणि सगळीकडे संसर्गजन्य आजार आहे. ताप आला, टाकेत गाठ आली की मृत्यू व्हायचा. त्याच्यातच माहिती पडलं 10 वर्षाचा पांडुरंग गायकवाड नावाचा महार समाजाच्या पुराला लेकची लागण झाली आहे.
सावित्रीमाईच्या कानावर वाजता जाते. सावित्रीमाई काय करतात, निघतात ते पुण्यामधून ससाणे नगर पासून ते पुढे मुंडव्यापर्यंत जातात. मुंडव्याला त्या पांडुरंग गायकवाडला चादरीत पकडतात, आपल्या पाठीवर घेतात आणि त्या मुंडव्यापासून तर ससानंदनगर 8 किलोमीटरचा प्रवास पायी चालतात. 10 वर्षाच्या पोराला आपल्या पाठीवर घेतात पांडुरंग गायकवाड नावाच्या. हे माहीत होतं संसर्गजन्य आजार आहे, लागण झाली तर समोर मृत्यू आहे, पण तरीही मृत्यू पत्करायला सावित्रीबाई तयार आहे. पुढे जातात, त्या मुलाचा उपचार करतात, तो मुलगा दुरुस्त होतो. पण दुर्दैवानं सावित्रीबाई फुलेंना प्लेगची लागण होते आणि सावित्रीबाई देह सोडतात. हा महापुरुषांनी केलेला आमच्यासाठी त्याग आहे. सर्वस्व पणाला लावलाय, न जात बघितली ना पात बघितली. कारण मानवता है धर्म मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा और एक जात बनाना कर्म मेरा, धर्म मेरा. हा विचार महापुरुषांनी जागला. त्या महापुरुषांच्या विचारांचा जागर गावोगावी झाला पाहिजे. म्हणून बुद्धांनी सांगितलं प्रबोधनकारांना, लोकांना आपल्या भाषेत समजून सांगा. ज्या लोकांना कळेल, भगवान बुद्ध तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्या अभंग तेच लिहिलाय. तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. त्या तुकाराम महाराजांचा अभंग सुद्धा आम्हाला कळला पाहिजे. नाहीतर 3 तास गावात कीर्तन झालंय दादा, 3 तास. कोणत्या अभंगावर? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदा भेद अमंगळ. 3 तास कीर्तन. बुवाचं कीर्तन झालं, सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर एक जण गेला बुवा महाराजले, बुवा महाराज चहा घ्यायला चला आमच्या घरी. हा बुवा महाराज खालून दिले वर पाय. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, त्याच्या ठिकाणी चंदन लावलेलं आहे, वारकरी टोपी आहे. बुवानं त्याच्या घरी चहा घ्यायला जा की नाही. बुवा तिने विचारते, तुम्ही जात काय? रात्री 3 तास कीर्तन, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदा भेद भ्रम अमंगळ. रात्री 3 तास कीर्तन. सकाळी विचारते की तुम्ही जात काय? समजा एखादी बाई आहे, लग्न झालेली, मंगळसूत्र आहे, तिला कुंकू आहे, आणि हा तिने विचारते की बाई तुला लग्न झालेलं आहे काय? तुला दिसून राहिलं ना तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, तिच्या कपाळावर कुंकू आहे. तिला कशाला विचारतं तुला लग्न झालं काय? त्याला कशाला विचारतं तुझी जात कोणती आहे? समजा त्या बाईनं पायातली चप्पल काढली आणि तुझ्या कानावर मारली तर खायला घ्यायची. लाच थोड्या तर व्यक्त बाबतीत निघून जायचं. असं अनेक बुवा आहे, जाती भेदेवर सुद्धा तुमचं विचार करतात, तुमच्याकडचं पाणी कबूल करत नाही. म्हणून हा विचार समाजात पेरणाऱ्या प्रबोधनकारांची गरज आहे. मला या ठिकाणी आनंद वाटतो. या ठिकाणी पुरुषोत्तम जाधव सर आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांचे बाबासाहेब लिहिले आहे. किती मोठं पुस्तक आहे. मी थोडं उजळती नजर टाकली, डिटेल्समध्ये लिहिलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण सगळ्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं निश्चित अभिनंदन केलं पाहिजे. काय गरज आहे? सगळं आहे त्यांच्याकडे, नोकरी आहे, बंगला आहे, सगळं आहे. पण कोणासाठी हे लोकांना कळलं पाहिजे ना. बाबासाहेब नुसते कोणाचे? बौद्धांचे. अहिल्याबाई होळकर कोणाची? धनगरांची. शिवाजीराजे संभाजीराजे मराठ्यांचे. अरे अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे. नाही, महापुरुषांना जात धर्म नाही. जगात सगळे झटले, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि देह कष्टमिती परोपकारे हा विचार जोपर्यंत आम्ही बहुजन समाजापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही समाजाला जागृत करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येकाला जोडा. एक एक माणूस जोडता जोडता आम्ही समाजाची अशी साखळी तयार करू शकतो. मला आनंद आहे. माधवत्वाच्या परिसरात हा काही ह्या वर्षीचा कार्यक्रम नाही आहे, दरवर्षीचा आपले प्रोग्राम आहे. मी आपल्याकडे हा 3री वेळा आहे. शिंपे टाकडी गावात आलो आहे, त्याच्या अगोदर बाजूला शिष्टी गावात सुद्धा मी तुमच्या परिसरात आलेलो आहे. म्हणून बाबासाहेबांचा विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार, शाहूराजांचा विचार हा सगळा या परिसरात रुजलेला आहे. आणि म्हणून मला म्हणावं वाटतं की या ठिकाणी सुरेश शिंदे सर आहेत, व्याख्याते आहेत, प्रबोधनकार तुमच्यामध्ये बसलेले आहेत. या ठिकाणी मला आपला सगळ्यांचा परिचय नाही, तुम्ही सुद्धा तज्ज्ञ मंडळी आहात आणि हा विचार माझा ऐकून घेत आहात. बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ग्रामगीता वाचली पाहिजे. मी मुळात ग्रामगीतेचा प्रचारक आहे. कारण या ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 41 अध्याय लिहिले आहेत. 41 अध्यायावर 41 महापुरुषांचे विचार आहेत. भगवान गौतम बुद्धाला प्रचार प्राबल्य नावाचा, प्रचार महिमा नावाचा अध्याय त्यांनी भगवान गौतम बुद्धाला अर्पण केलेला आहे. ज्या बुद्धांनी वयाच्या 29व्या वर्षी सर्वस्व सोडलं आणि 29व्या वर्षी गाडगे बाबांनी सुद्धा आपला संसार सोडला आणि जगाचा फाटका संसार शिवण्याचा प्रयत्न हा गाडगे बाबांनी केला. म्हणून गाडगे महाराज
तुकडोजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांचा एक विचार आहे, एक प्रसंग आहे. बघा ना, बाबासाहेबांना शिकल्या सवरलेल्या लोकांपासून काय अपेक्षा आहे. एक आयत झालेला पोरगा 1955ला बाबासाहेबांच्या भेटीला गेला. बाबासाहेब वाचनात मग्न आहेत. तो त्या ठिकाणी गेल्यावर बाबासाहेबांना निरोप केला की नवीन एक पोरगा आयत झालाय आणि तो तुमच्या भेटीला आलाय. बाबासाहेब त्याच्या जवळ जातात, त्याला म्हणतात, अभिनंदन मित्रा, आयत झाला. मग माझी एक विनंती आहे, उद्या तुझ्या क्वार्टरच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे, कधीतरी आठवड्यातून एक दिवस त्या झोपडपट्टी परिसरात तू गेला पाहिजे, तुझी लाल दिव्याच्या गाडी घेऊन. एवढे बोलून बाबासाहेब परत आपल्या लायब्ररीत गेले. तास दीड तास झाला, तो पोरगा तिथं बसलेला आहे. 3 तासानं परत बाबासाहेब बाहेर आले. तो पोरगा तिथंच आयत झालेला. बाबासाहेब म्हणतात, तू परत गेला नाही. त्यावेळी तो आयत झालेला पोरगा बाबासाहेबांकडे जातो आणि बाबासाहेबांना म्हणतो की बाबासाहेब, मला तुम्ही अभिनंदन केलं ठीक आहे, पण मला हे कळलं नाही की तुम्ही हे असं का म्हटलं की तुम्ही त्या झोपडपट्टीच्या इलाक्यात एखाद्या वेळी वाढदिवसातून जावं गाडी घेऊन. त्यावेळी बाबासाहेब सांगतात, मित्रा, तू आयत झालेला आहे, तुला लाल दिव्याची गाडी आहे, तुला टायफॉइड सुटसुटात पाहून त्या झोपडपट्टीत राहणारे लहान मुलं खेळताना तुला बघतील, त्यांना हुरूप येईल की शिक्षण घेतलं तर आपण सुद्धा असा साहेब होऊ शकतो. अरे तू जर उच्चभ्रू वस्तीत फिरला तर तुला काही त्याला नाविन्य वाटणार नाही, पण अशा समाजात जर तू गेला तर सगळ्यांना प्रेरणा मिळेल. हे सांगणारे बाबासाहेब बघा ना, किती मोठा विचार करतात महापुरुष. महापुरुष सगळ्यांचा विचार करतात. तो ज्योतिबा फुल्यांनी विचार केला आणि तो संत कबीरांनी विचार केला. गुरु सुद्धा बाबासाहेबांनी कोणाला निवडलाय बघा ना, ज्यांनी जीवनाचा सर्वस्वाचा त्याग केलाय. भगवान गौतम बुद्ध 29व्या वर्षी राजवैभवाने लाथ मारली, बाहेर निघले, त्यांना गुरु स्वीकारलाय. नंबर 2 संत कबीर, ज्यांच्या सगळ्या अभंगाने, संत कबीरांच्या दोह्यांनी संपूर्ण भारत प्रबोधनाची चळवळ उभी झाली. आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुले म्हणजे आम्हाला काय वाटतं माहिती का, बहुजन समाजाला ज्योतिराव म्हणजे एक गरीब समाज सुधारक होते. काय ज्योतिबा फुले? अरे ज्योतिबा फुले पुणे कॉन्ट्रॅक्ट अँड कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक आहेत. ज्या ज्योतिबा फुलेंनी पुण्यात अनेक पुलं बांधले आहेत, ज्या ज्योतिबा फुलेंनी कात्रजचा घाट बांधलाय, मुंबईची ते BMCची तुम्ही इमारत पाहता ना, महानगरपालिकेची, ते ज्योतिबा फुलेंच्या चळवळीत तयार झालेले सत्यशोधक, ते शिरूर घोडनदीचे, त्यांनी ती इमारत बांधली आहे. सयाजीराव गायकवाड महाराजांचा लक्ष्मी पॅलेस बडोदा सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. 40 एकरवर फुलांची शेती करतात. महात्मा फुले अखंड रस्तात, शेअर मार्केटवर. महात्मा फुले सोन्याची व्यापारी आहेत. महात्मा फुले शिक्षण कमिशनर आहेत पुण्याचे. महात्मा फुले शिवाजी राजाची समाधी शोधून काढतात, शिवजयंती साजरी करतात. किती लोकांना महात्मा फुलेचे माहित आहे? अरे 1869ला महात्मा फुले रायगडावर गेले आहेत. रायगडावर गेले, बघितलं त्यांनी 18 पकड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभारणाऱ्या शिवाजी राजांची समाधी काटे थोडप्यात अडकली आहे. ज्योतिराव फुले निवडक सत्यशोधक मित्र पकडतात, समाधी साफ करतात, पाण्याने धुतात, फुलं वाढतात, अभिवादन करतात आणि बाजूच्या ग्रामभटाला ही वार्ता माहीत पडते. तो येते महात्मा फुलेंच्या जवळ. अरे हा शिवाजी तुझा देव झालाय. महात्मा फुलेंच्या कानात जसं तेल सांडावं असे ते शब्द जातात, काळजापर्यंत चढून जाते. महात्मा फुले म्हणतात, खबरदार. ग्रामवशी त्याला म्हणतात, चुंबक म्हणतात, अरे हा शिवाजी राजा फक्त माझा देव नाही आहे, अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे. त्या शिवाजी राजाचा अपमान करायचा नाही. महात्मा ज्योती फुले रायगडावरून खाली येतात आणि पुण्यामध्ये अशी मीटिंग घेतात आणि 3 ठराव संमत करतात. पहिला ठराव कोण करतो? महात्मा ज्योतिबा फुले शिवजयंतीबद्दल. शिवजयंती पुण्यामध्ये 1 दिवस नाही दादा, 10 दिवस साजरी होणार आहे. नंबर 2 ठराव, शिवाजी राजांची समाधी चांगली दुरुस्त करायची आहे, खंडू गोळावा करावा लागेल. दुसरा ठराव आणि तिसरा ठराव ज्योतिराव फुले करतात की शिवाजी राजांवर साहित्य निर्मिती करावी लागेल, म्हणून ते शिवाजी राजांवर जगातला पहिला पोवाडा रचतात. ते ज्योतिबा फुले हे 3 ठराव संमत करणारे शिवाजी राजे आणि शिवजयंतीबद्दल महात्मा क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले हे किती जणांना माहिती आहे हे मांडण्याची गरज आहे, तर आमची नाळ जुळेल. शिवाजी राजे, महात्मा फुले, बाबासाहेब यांचं असं नातं आहे. ज्यावेळी बदलापूर जिल्हा ठाणे बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अध्यक्षस्थानी बैठकीला, बाबासाहेब शिवजयंतीच्या कार्यक्रमात अध्यक्ष आहेत.
बाबासाहेब शिवाजीराजांच्या ज्यावेळी शिवाजी महाडला गेले बाबासाहेब, त्यावेळी शिवाजीराजांच्या दर्शनाला रायगडावर गेले. मी माझ्या मतानं म्हणतो शिवाजीराजांचा राज्याभिषेकात अपमान झाला. शिवाजीराजांचा अपमानाचा राज्याभिषेकाचा बदला घेणारा कुणी मावळा असेल, ज्यावेळी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ना, मी नेहमी सांगतो की शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचा अपमान घेणारा कुणी मावळा असेल तर त्या मावळ्याचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांनी तो बदला घेतलेला आहे. हे शिवाजीराजे बाबासाहेब सांगा ना आमच्या समाजाला. अरे हे नातं आहे. बघा ना, शाहूराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, यशवंत नावाचाच विचार करा बरं. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यशवंत नावाचं पोरग, सवर्णाचं पोरग त्या ठिकाणी घेतात, दत्तक घेतात, त्याला डॉक्टर करतात, पुढे ते आफ्रिकेत जातं, समाजाचा सोनं वाहून घेतं, त्याचं नाव यशवंत ठेवतात. शाहूराजांचं नाव यशवंत. अरे यशवंतराव होळकर, होळकर घराण्यातले आहेत. बघा ना, हे महापुरुषांचं नातं आहे. हे नातं आम्हाला समजलं पाहिजे. हे विचारांची पेरणी करता आली पाहिजे. म्हणून बांधवांनो, प्रबोधन असतं. प्रबोधन मनोरंजनासाठी नाही, पण दुर्दैवानं तरुण पोरांची संख्या कमी आहे. पण अनेक कॉलेजमध्ये बघतो मी, एवढं तरुणांचं वातावरण खराब झालं. पण पोरांना कसं आहे, कॉलेजमध्ये एखादी सुंदर मुलगी दिसली की पोरांना कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं. पोरांना कॉलेजमध्ये सुंदर मुलगी दिसली की कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं. आणि ती पोरांकडे पाहून असली की त्याला आमदार झाल्यासारखं वाटतं. एकदा का तिनं प्रपोज दिला की त्याला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं. आणि लग्न केला की घोटाळा केल्यासारखं वाटतं. ही आमची पोरांची अवस्था आहे. म्हणून तरुण पोरांना माझी विनंती आहे, अरे प्रेम करावं. मी त्या विरोधात नाही आहे, पण प्रेम कोणावर करावं. अरे प्रेम करायचं असेल तर महापुरुषांच्या जीवन चरित्र आणि त्यांच्या विचारावर करावं. असं प्रेम करता आलं पाहिजे. आजच्या तरुणाईला असं प्रेम करता आलं पाहिजे. आम्हाला तर महापुरुष समजतील. सगळं जगासाठी सगळं दिलं. बाबासाहेबांचे 4 पोरं, हिंदू, रमेश, गंगाधर, राजरत्न, बाबासाहेबांचा आवडता पोरगा. अरे राजरत्न जेव्हा वारला ना रमाईच्या मांडीवर, तर त्याला कफनला सुद्धा बाबासाहेबांच्या जवळ पैसे नाही आहेत दादा. बाबासाहेबांकडे पैसे नाही आहेत. बाबासाहेब विचार करतात. बाबासाहेब त्यावेळी म्हणतात, अरे मी माझ्या मुलांना साधं कफन पण देऊ शकलो नाही. त्या दिल्लीच्या बंगल्यात असताना बाबासाहेब म्हणतात, एवढा सगळा त्याग केला. त्या नानकचंद्र ऋषीला सांगतात, नानका जाऊन माझ्या लोकांना सांग, मी एवढा हा सगळा काफिला इथपर्यंत ओढत आणलाय, सर्वस्व कुर्बान केलाय. अरे घटना लिहित असताना माझे स्नायू पायाचे कमजोर झाले आहेत, तासन तास बसलोय, एवढा संघर्ष केलाय. नानका माझ्या लोकांना जाऊन सांग, हा काफिला तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर नेऊ नका रे, पण वापस जाता समा नये, आहे तिथपर्यंत तरी ठेवा. हे बाबासाहेब तुमच्यापासून आमच्याकडून अपेक्षा करतात. म्हणून हा विचारांचा काफिला आपण सर्व आयोजन समिती इतक्या ताकदीनं पुढे रेटतात. तुमचं मला कौतुक करावं वाटतं, कारण या सगळ्या बिघडलेल्या वातावरणात तुम्हाला एक डोस पेटवायची आहे. वामनदादा कर्टक म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या नारेच टोक असते. अरे वाणी तर भीम आहे, अरे करणी तर भीम असतात, वर्तन तुझ्या पिलांचे न्यारेच टोक असते. 5 लोक जरी असले तरी चळवळ यशस्वी होते. आणि ती चळवळ बाबासाहेबांची विचाराची चळवळ आम्हाला जर पुढे न्यायची असेल तर सगळ्या आपण सगळे प्रचारक मंडळी आहोत. मी सुरुवातीलाच कबूल केलो, मी बोलतो म्हणजे मी फार हुशार आहे असं नाही. माझी भाषा गावठी वराळी आहे आणि मला तेच जमते. जाधव सर, मी त्याच भाषेत सांगणार. मी असं त्या परभणीच्या कृषी विद्यापीठाची असं बोलत कुलगुरूच्या समोर काय करता, जे आहे ते लपवायचीच आहे. माणसाला 2 गोष्टीची लाज नसली पाहिजे, आपल्या आईची आणि आपल्या भाषेची. ज्याला आपल्या आईची आणि भाषेची लाज वाटते ना, तो माणूसच नाही. ज्याला अरे ज्या मातीत मी जन्माले आलो, ज्या आईच्या कुशीतून मी जन्माले आलो, याची लाज कसली हे सांगितलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी जगाचा विचार करतात, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय एका जातीचा विचार करतात का? नाही. एसटीचा विचार केला का? नाही. एसटी आणि एसटीच्या अगोदर ओबीसीचा विचार करतात, जो संख्येनं या भारतामध्ये बहुसंख्य आहे, सगळ्यांचा विचार आहे. सवर्णाचा मी विचार केलेला बाबासाहेबांनी संविधानात. अरे त्यांनी मला त्रास दिला म्हणून घटनेत तसे काही कर्म टाकले नाही, कुणाकडे दुजाभाव केला नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात, आता विश्वात्मके देवे
सगळ्या जगाचं चांगलं व्हावं हा उदात्त विचार त्यांच्याकडे होता. म्हणून बाबासाहेबांच्या जयंती, महापुरुषांची जयंती आम्ही साजरी करतो. आणि म्हणून तुमचं आमचं सुद्धा हा विचार त्यांनी पोचला पाहिजे. जाताना शेवटी सांगतो की या सभेला मी कायम प्रश्न विचारतो की दादा तुमच्या जन्माची तारीख किती आहे? तुम्ही पटापट हातपट करसाल की ही माझी जन्माची तारीख आहे. पण मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, तुमच्या मरणाची तारीख किती आहे? कोणाचा हात वर उठेल? हात नाही वर उठणार. तुकाराम महाराज सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. शेवटचा सावधान शब्द आहे. माणसाचा जन्म फिक्स आहे, मृत्यूची गॅरंटी नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की माजलगावमध्ये आईच्या गर्भातून बाहेर पडल्यापासून तर माजलगावच्या या मानव समाजात मी जगू कसावा ते जगणं आम्हाला महापुरुषांच्या जीवन चरित्रातून समजतं. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जन्माची गॅरंटी आहे, मृत्यूची गॅरंटी नाही. आणि मृत्यू कोणाला चुकणार नाही. तो मृत्यू येण्याच्या अगोदर आम्हाला आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य झालं पाहिजे. महापुरुषांचा विचार शेवटच्या तळागाळापर्यंत गेलं पाहिजे. यासाठी प्रबोधन असतं. या ठिकाणी मला आयोजन समितीनं बोलावलं, 2 शब्द